नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्र विस्ताराने बघणारच आहोत, मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी. इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरेंना नमाज पढायला न्यायला पाहिजे होतं. संजय शिरसाटांनी चंद्रकांत खैरेंवर ही टीका केली आहे. एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाण्याची खैरेंची वाटचाल सुरू झाली आहे, असंही संजय शिरसाटांनी म्हटलंय. तर मुस्लिमांना नमाज पढा असं सांगणं चुकीचं नाही, असं अंबादास दानवेंनी म्हटलंय. संजय शिरसाटांनी खैरेंवर केलेल्या टीकेवर अंबादास दानवेंनी हे उत्तर दिलंय. त्या जलीलने काय बोललं ते खरं आहे आणि मला वाटतं खैरेला त्यांनी बरोबर घेऊन गेलं पाहिजे. खैरेचं आणि त्याचं असलेलं प्रेम हे आता सगळ्याला जग जाहीर होत चाललेलं आहे, म्हणून खैरेंना सुद्धा नमाजीला घेऊन गेलं तर काही गैर नाही आहे. नाही आता जग पुढे गेलेलं आहे, कधीही सुनता करता येते, असं काही विशेष वय राहिलेलं नाही. त्यांची जर पहिल्याची जर भाषणं पाहिली किंवा त्यांचा तो आवेश पाहिला, हिरवे साप हिरवे असे हिरवे तसे असे म्हणणारे खैरे, आता हे वाल्याकोळीपासून वाल्मिकीपर्यंत जायचा जो प्रवास आहे, तर तसा प्रवास आता मला वाटतं खैरेचा परिवर्तन होऊन या धर्मापासून त्या धर्मापर्यंत जाण्याचा प्रवास आता त्यांच्याकडे त्यांचं मार्गक्रमण आहे. मुसलमानांना नमाज पढावं म्हणत, त्यात हिंदुत्वाचा काय प्रश्न आहे? हिंदूला नमाज पढा म्हणले का ते? मुसलमान नमाज पढा म्हटले त्याला काय प्रॉब्लेम आहे? असा त्यात काय हिंदुत्वाचा प्रश्न आहे? मी हिंदू आहे, मी सांगतो मुसलमान नमाज पढा, तर काय सांगा त्याला? काय मुसलमान सांगू जाऊन तो घंटा वाजवतो म्हणून? त्याला जे आवडतं ते सांगून टाकलं, त्यात काय चुकी सांगितलं खैरे साहेबांनी? मी पण सांगतो, वो अंधश्रद्धा में खैरे साहब के भी अंधश्रद्धा पे भरोसा नहीं रखता और मस्जिद में के भी फूक मारने भरोसा